श्री स्वामी समर्थ. मकर राशी 25 ते मे 31 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन अनुभव घेऊन येणार आहे? कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या ताणतणावातून आता सुटका मिळेल का? आर्थिक बाबतीत अडकलेली कामे पूर्ण होऊन दिलासा मिळणार का? प्रेमसंबंधांमध्ये वाढलेला दुरावा कमी होऊन पुन्हा विश्वास निर्माण होईल का? कुटुंबातील वातावरण शांत राहील की काही गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढेल? विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार अपेक्षित यश मिळेल का? आणि या आठवड्यात अशी कोणती घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याचा पुढील मार्ग बदलू शकते? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहांची स्थिती मकर राशीच्या व्यक्तींना संयम, मेहनत आणि योग्य नियोजनाचे महत्त्व समजावून देणारी ठरणार आहे. काही प्रसंगी परिस्थिती कठीण वाटेल, पण तुमची चिकाटी आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. मे महिन्याचा शेवटचा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी जबाबदाऱ्या, आत्मपरीक्षण आणि आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. या आठवड्यात अनेक गोष्टी तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेईल. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे सुरुवातीला ताण जाणवू शकतो. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मात्र तुमची शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत आणि शांत स्वभाव यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा राहणार आहे. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. काही लोकांना जुन्या व्यवहारातून फायदा मिळू शकतो, तर काहींना आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात भावना अधिक संवेदनशील राहतील. छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद शांतपणे आणि समजूतदारपणे साधणे आवश्यक राहील. कुटुंबातील व्यक्तींचा आधार या आठवड्यात तुमच्यासाठी मोठे मानसिक बळ ठरेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सततचा कामाचा ताण आणि मानसिक थकवा यामुळे शरीरावर परिणाम जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि मन शांत ठेवणे आवश्यक राहील. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना संयम, आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व समजावून देणारा ठरणार आहे. काही नवीन अनुभव आणि अचानक घडणाऱ्या घटना पुढील आयुष्यासाठी मोठी शिकवण देऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विशेष लक्ष ठेवतील, त्यामुळे प्रत्येक काम अधिक काळजीपूर्वक करावे लागेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागू शकते. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुमची शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत तुम्हाला यश मिळवून देईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी वाद टाळणे आवश्यक राहील. काही लोक तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करू शकतात, पण शांत राहून परिस्थिती हाताळल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात काही नवीन व्यवहार मिळू शकतात, मात्र भागीदारीच्या कामात आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील. कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी कामातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. घरातील आवश्यक कामे, आरोग्य किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे अचानक खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक थोडाफार फायदा देऊ शकते, मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीत घाई करणे टाळा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. व्यावसायिक व्यक्तींना नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण थोडासा कमी झाल्याचे जाणवेल आणि मनात समाधान निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक संवेदनशील राहतील. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील आणि त्यामुळे छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या स्वभावातील शांतता नाते टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या जुन्या विषयावरून पुन्हा चर्चा होऊ शकते, पण योग्य संवादामुळे नाते अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा चांगला भावनिक आधार मिळेल. घरातील काही महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतल्यास नात्यात विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रेमजीवनात पुन्हा गोडवा वाढलेला जाणवेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील वातावरण या आठवड्यात काही वेळा संवेदनशील राहू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाढू शकते, मात्र योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थिती सुधारेल. मोठ्यांचा सल्ला या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल.
नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील ज्या भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासाठी अधिक जबाबदारीने वागताना दिसाल आणि त्यामुळे घरातील लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक वाढेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मानसिक थकवा आणि ताण अधिक जाणवू शकतो. सततच्या कामामुळे स्वतःसाठी वेळ कमी मिळेल आणि त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. काही वेळा एकटेपणा जाणवेल आणि मन अस्थिर होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित त्रास, अंगदुखी, गुडघेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. वेळेवर जेवण घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक राहील. बाहेरील अन्न कमी खाणे फायदेशीर ठरेल. योग, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय मानसिक शांतता मिळवून देईल. आठवड्याच्या शेवटी शरीरात पुन्हा ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि सातत्य राखण्याचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यास अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी अभ्यासातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल आणि पुढील ध्येयासाठी प्रेरणा मिळेल. उपाय. दररोज ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करावे. मकर राशीसाठी हा आठवडा संयम, मेहनत आणि योग्य नियोजनाची परीक्षा घेणारा ठरणार आहे. काही प्रसंगी परिस्थिती कठीण वाटेल, पण तुमची चिकाटी आणि शांत विचारसरणी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल, पण त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील, तर नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात काही नवीन अनुभव आणि काही अचानक घडणाऱ्या घटना तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा. घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान, आत्मविश्वास आणि नव्या आशा निर्माण झालेल्या दिसतील. धन्यवाद.